वरिष्ठ कायदेतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी कामगारांचे नेते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जी आमच्यासोबत आहेत. सर, आरती साठे मॅडम ह्यांची नियुक्ती जी मुंबई हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती म्हणून झालेली आहे त्यावरती कुठेतरी आक्षेप घेतला जात आहे. आपण या संदर्भात तक्रार केलेली आहे. काय नेमकं प्रकार आहे? बघा, ज्या प्रकारे आरती साठे मॅडम ज्या आहेत त्या अत्यंत वरिष्ठ, अत्यंत ज्ञानार्जनामध्ये परिपूर्ण, त्याचबरोबर तुम्हाला सांगतो त्यांचं स्टँडिंग अत्यंत चांगलं आहे वकिलीचं. अशा व्यक्तीला न्यायदानामध्ये येण्यापासून काहीतरी कुभांड रचून एखाद्या महिलेला, एखाद्या सावित्री आईच्या लेकीला, एखाद्या मा जिजाऊच्या लेकीला, मा रमाईच्या लेकीला, ज्या प्रकारे म्हणजे आपण सरस्वती माच्या ज्ञानार्जन केलेल्या लेकीला असं म्हणजे एखाद्या उच्च पदावर जाण्यापासून रोकावं अशा प्रकारचं कृत्य, न्यायव्यवस्थेत ढवळाढवळ केल्यासारखं कृत्य हा रोहित पवार यांनी केलं आहे. रोहितला हे समजलं पाहिजे की तो पब्लिक सर्वंट आहे, हम एज आहे. माझं म्हणणं आहे की जास्त वयोवृद्ध नाही आहे त्यांच्या काकासारखा. ह्या गोष्टी त्यांनी अगोदर ज्ञानार्जन केलं पाहिजे. 1957 पासून जर शेवटचे जर आपण मान्य न्यायमूर्ती रमन्नापर्यंत जर बघितलं, त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळातला इतिहास बघितला डॉक्टर आंबेडकरांपासून तर बॅरिस्टर MK गांधीजींपर्यंत, हे सगळं जर बघितलं तर सगळीकडे वकील आहेत. आणि त्यामुळं म्हणजे केवळ म्हणजे काहीतरी आपण राजकीय हेतूने काहीतरी करता यावं, ट्विट करून काहीतरी आपण लोकांमध्ये जिवंत राहावं, ह्या धडपडीपोटी असं करणं अयोग्य असल्याने रोहित पवारचं, त्यामुळे आज आम्ही माननीय मुख्य न्यायमूर्ती, माननीय रजिस्ट्रार जनरल मुंबई उच्च न्यायालय, त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांना, त्याचबरोबर सभापती महोदयांना आम्ही पत्र लिहून कळवलं आहे, तक्रार देऊन कळवलं आहे की रोहितवर उचित कारवाई झाली पाहिजे आणि न्यायालयाने सुद्धा या बाबतीमधलं गांभीर्याने घेतलं पाहिजे. तर फक्त रोहित पवारच नव्हे तर हर्षवर्धन सपकाळ जे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी आणि विजय वडेट्टीवार ह्या दोघांनी सुद्धा ह्या म्हणजे साठे मॅडमच्या नियुक्तीचा विरोध केलेला आहे. कारण असं सांगितलं जात आहे की त्या पूर्वी भाजपच्या प्रवक्ता होत्या. एक लक्षात घ्या की आता आपण मान्य शेवट म्हणजे न्यायमूर्ती रामन्नापर्यंत जर बघितलं, जे मुख्य न्यायमूर्ती होते तर ते सुद्धा तर थेट संघर्षातून आलेलेच होते ना. म्हणजे एमर्जन्सी कोणाची होती? इंदिराजींनी लादलेली होती. म्हणजे हे हर्षवर्धन सपकाळांना आता धडे देऊ का? ते येणार आहेत का शाळेमध्ये शिकायला माझ्याकडे? धडे देऊ का त्यांना? विजय भाऊ, आणि तुम्ही कधीपासून रेषेवर रेष ओढायला लागलात तुम्ही रोहितच्या? विजय भाऊ, तुम्ही कशामुळे स्वतःची म्हणजे मला नाही म्हणायचं पद घालून घेताय? ही पोरं एकदम म्हणजे अत्यंत अविवेकी बोलत आहेत. विजय भाऊंना माहिती आहे ह्या अगोदरसुद्धा कशा प्रकारे खडसे व्यक्त झाले होते एका IAS ऑफिसर महिलेबाबतीमध्ये. खडसे कोणाचे? राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या. मला कोणाच्या टोळीतले म्हणायचं नाही, कारण टोळीसुद्धा आमच्या कष्टकऱ्यांच्या ऊसतोडीचा भाग आहे. आम्हाला म्हणायचं नाही ते सुद्धा, कारण टोळीमध्ये इमानदारी असते. परंतु ज्या प्रकारे ते व्यक्त झाले होते ते कोणाचे होते? शरद पवारचेच होते. महिलेच्या बाबतीतच उच्च पदावर असलेल्या IAS महिलांच्या बाबतीत. आज हा रोहित कोणाचा आहे? शरद पवारांचाच आहे. म्हणजे हे अत्यंत महिलांच्या बाबतीमध्ये बेजबाबदारीनं बोलतात. आणि मला असं वाटतं की ज्या त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून लोकांनी रस्त्यावर आलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेस IAS मुख्य सचिव होत्या ज्यावेळेस खडसे व्यक्त झाले. आज तुम्हाला सांगतो रोहित पवार व्यक्त झाले. बघा, रोहित पवारांना माहिती असावं की ढोंग केल्यानं माणसं मोठी होत नसतात. त्या आमच्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये सुद्धा आझाद मैदानामध्ये आम्ही जसं कष्टकरी बसलो होतो तसं जाऊन तिथं झोपायचा प्रयास करून पाहिला. त्याच्यासाठी ना तेवढा संयम, त्याच्यासाठी ना तेवढं ज्ञानार्जन, तेवढा कायदा समजून घेतला पाहिजे. मला असं वाटतं रोहितच्या पॉलिटिकल शिक्षण झालेलं आहे, रोहितचं सोशलाइज एज्युकेशन होणं आवश्यक आहे रोहितचं. आपण तक्रार केलेली आहे सर, हा राजकीय हेतूने विरोध केला जात आहे असं आपलं म्हणणं आहे. जर हा विरोध थांबला नाही तर आपण याचिका वगैरे दाखल करणार का कोर्टात? नुसता राजकीय नाही आहे हे, शरद पवार गटाकडून महिलांना डिमोरलाइज करण्याची प्रक्रिया आहे. सुषमाताई अंधारे कुठे आहेत? सुषमाताई अंधारे कुठे आहेत? बोला तुम्ही. तुम्हाला मी रमन्नापर्यंतचे पुरावे दिलेत, आज सगळ्या प्रेसमध्ये ओपन पुरावे दिलेत. माननीय न्यायमूर्ती रमन्नापर्यंत 57 पासून ते आत्तापर्यंतच्या न्यायमूर्तींपर्यंतचे पुरावे दिलेत. तुम्ही बोला, कुठे आहेत आमच्या त्या दुसऱ्या आमच्या काय नाव ते आमच्या ताई?
ज्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत त्यांनासुद्धा मी आव्हान करेल, अरे पक्ष बाजूला लोटा. महिलांच्या जे आहे आर्टिकल 21मध्ये जे स्वाभिमान दिलेला आहे, महिलांची प्रगती सांगितलेली आहे, राईट टू एक्सप्रेशन स्पीच दिलेलं आहे, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी तरी बाहेर या. महिलांची कुचंबना झाली नाही पाहिजे, ह्यासाठी आपण बोललं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न आहे, दादरमध्ये कबूतरखानावरती निर्बंध घालण्यात आलेला होता. आज कुठेतरी जैन समुदाय आणि इतर जे तिकडची स्थानिक जनता आहे त्यांच्या भावनांचा उद्रेक झालेला आहे. हा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, यावर काही भाष्य कराल का आपण? हो, मी म्हणणार आहे की भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि त्याचबरोबर जे म्हणजे प्रभू श्रीरामांच्या विचाराचा हा देश आहे. त्याच्यामुळे पशु प्राणी पक्षी याच्यावर खूप प्रेम आस्था असणारा हा देश आहे. आणि मी जैन भावांसोबत आहे. राज्य सरकारने जी रिपोर्ट आलेला आहे तो रिपोर्ट चॅलेंज करावा ह्या मताचा मी आहे. कारण देशाची गरिमा भगवान गौतम बुद्ध, त्याचबरोबर भगवान महावीर, प्रभू श्रीराम यांच्या विचाराशी संबंधित आहे. हंस हा कुणाचा तुम्ही बुद्ध परंपरेमध्ये जाऊन पहा. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की जैन परंपरेमध्ये जाऊन बघा की कशा प्रकारे पिजनचं महत्त्व, कशा प्रकारे प्रेम दर्शवलेलं आहे. त्याचबरोबर प्रभू श्रीरामांच्या विचारामध्ये बघा की कशा प्रकारे प्राण्याच्या बाबतीमध्ये कशा प्रकारची भावना आहे. ह्या सगळ्या भावनिक विचाराचा देश आहे. त्याच्यामुळे आमच्या 2 आमदार भगिनींनी त्यांचं मत व्यक्त केलं. परंतु मला असं वाटतं की आपण अधिक प्रगल्भपणे सेंट्रल इन्स्टिट्यूट्स असतील किंवा एम्स असतील किंवा वेटरनरी सायन्सेसचे एक्सपर्टीज असतील, त्या संबंधाने त्या संस्थेला डेटा, त्या संस्थेला सखोल अभ्यास करेपर्यंत जे आहे तो रिपोर्ट चॅलेंज करावा, त्या रिपोर्टला स्टे मागावा सुप्रीम कोर्टात, अशी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो. उद्या हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी आहे सर. मला वेळ मिळाला तर मी नक्की येईल. धन्यवाद. हे होते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेजी. त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे न्यायालयामध्ये जे राजकीय हस्तक्षेप व्हायला नको आणि त्याचबरोबर जैन समुदायाने जो कबुतरांच्या मुद्द्यावरती भूमिका घेतलेली आहे त्याच्या समर्थन तरी नाही, मात्र जे पशुपक्षी आहेत त्यांच्या जी भावना आहे त्यांच्यावरती दया केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.